गुड मॉर्निंग मित्रांनो. सकाळचे 8 वाजलेले आहेत आणि बाहेरचं वातावरण खूपच कमाल आहे, खूपच थंडी आहे. सो आता जातोय नाश्ता करायला आणि मग तिथून आजचं पहिलं लोकेशन आहे आमचं गोल्डन टेम्पल. सो बघूया नाश्त्यामध्ये काय काय आणि कसा हा आमचा प्रवास होतोय तो. बाहेरचा व्ह्यू बघा. कोहरा ही कोहरा. गुड मॉर्निंग बोला रे. चला बाबा, मोनी लवकर रेडी झाली. कशी दिसते सांगा बाबा. चांगलेच कमेंट्स करा. गुड मॉर्निंग. कोहरा ही कोहरा. गुड मॉर्निंग. चला मित्रांनो, आता चाललो आहोत आम्ही गोल्डन टेम्पलला. सगळेजण रेडी झालेले आहेत, निकिता आणि पाठवून येत आहेत. सो बघूया कशी. खूपच थंडी आहे. कोहराही कोहरा. कोहरा कोहरा दाखवा. सागरा येऊ शकतो यायच्या ते. कोहराही कोहरा. चला भाई लोग, उशिरा आलेले. चला 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 चला. किती ग? सत श्री अकाल. मोरया मोरया. वेलकम टू पंजाब. छोटा हत्याकांड झाला असता सागऱ्याचा. तर मित्रांनो, बस आमची तिकडे पार्क झालेली आहे आणि आता आम्ही चाललो फर्स्ट लोकेशनला. जालियनवाला हत्याकांड तिथे झालं. चोटी गिर, इसकी चोटी गिर गई. बिचारी ने बहुत मेहनत से लगाई थी. मित्रांनो, ही पंजाबी कुडी बनवून आलेली आणि बिचारी शेंडी आणि तिची शेंडी स्त्रीची चोटी गिर गई. बरोबर आहे. आणि ह्या पंजाबी कुडीची बरोबर आहे. तर मित्रांनो, फायनली आम्ही जालियनवाला हत्याकांड आणि गोल्डन टेम्पलच्या गेटवर आलेलो आहोत. आता यहाँ से एंट्री करके पहिले आम्ही जाणार आहोत जालियनवाला हत्याकांड बघायला, तिकडे झालेलं म्हणजे. आणि मग नेक्स्ट जाणार आहोत गोल्डन टेम्पलला. छान दिसतोय रे. ये है जालियनवाला हा बाग हत्याकांड. काय लोकांनी केलं असं. कुठे कुठे गोळ्या मारलेल्या. The defense of India and during the First World War gave unlimited powers to the British that Amritsar has ever seen. जालियनवाला बाग बघून झाल्यानंतर आम्ही आता चाललो आहोत गोल्डन टेम्पल बघायला. घ्या. गुरु एका तुठा है ना, दत्ता दाता एक है. तर मित्रांनो, जस्ट गोल्डन टेम्पलमधून बाहेर आलेलो आहेत. खूपच छान पीसफुल वाटलं. सो तुम्ही कधी आलात ह्या साईडला तर गोल्डन टेम्पलमध्ये नक्की या. खूप छान वाटतं, पॉझिटिव्ह वाईब आहे इथे. सो नक्की या. आता इथून आम्ही परत हॉटेलवर जाणार आणि तिथून आमचा प्लॅन आहे वाघा बॉर्डरला जायचा. सो लेट्स सी. सागरा बघा कसे शूज घालतोय ते. हा अरे लाईव्ह आलाय पहा, तुझं व्हिडिओ टाकतोय. चला रिक्षा. राहुल थांब थांब राहुल. रुको 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 भैया. तो
हैप्पी जी हमें छोड़ रहे हैं बस पार्किंग तक। टोटो में, इसको क्या बोलते हैं? ई रिक्शा। बाय बाय, थैंक यू हैप्पी जी। बोलो जय महाराष्ट्र। जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र. टेम्पल फ्लॅट घ्या. गोल्डन टेम्पलला परत या. चला. 1 2 3 4 1 2 3 4. जो बोले सो निहाल. सत श्री अकाल. तर मित्रांनो, आता हॉटेलमध्ये आम्ही जेवलो, चेंज वगैरे केलेलं आहे आणि आता आम्ही इथून निघालो आहोत वाघा बॉर्डरसाठी. तो बॅगा वगैरे हे लोक सगळं गाडीत टाकतात, गाडीत लोड करतात आणि मग ह्या गाडीने आम्ही वाघा बॉर्डरला जाणार आणि मग तिथून आम्ही रात्री पुन्हा एकदा आम्ही गोल्डन टेम्पलला येणार आणि मग थोडंफार तिकडे गोल्डन टेम्पल फिरणार आणि मग पुढे जाणार आम्ही मनालीसाठी. सो बघूया. तर मित्रांनो, आता आम्ही पोहोचलो वाघा बॉर्डरला. आमचं बुकिंग अँकीने केलेलं आहे. सो बघूया कुठून आम्ही ते सेरेमनी बघतो आणि कशी ती एन्जॉय करतो. ही आहे, हिने आमचं बुकिंग केलेलं आहे. थँक्यू सो मच. बघूया आता एवढ्या जवळून आम्ही ही सेरेमनी एन्जॉय करतो. या पोरीमुळे आम्हाला VIP ट्रीटमेंट मिळाले. थँक्यू सो मच. थँक्यू सगळ्यांनी, थँक्यू बोला रे हिला. फायनली भावानं इंडिया पाकिस्तान बॉर्डर वाघा बॉर्डरला पोहोचलेलो होता. भारत माता की जय. तर मित्रांनो, फायनली आम्ही वाघा बॉर्डरमधून ती जी सेरेमनी असते ती बघून आता बाहेर आलेलो. खूपच भारी दमदार फील होता. सो तुम्ही आलात तर वाघा बॉर्डरला नक्की आणि ती सेरेमनी अटेंड करा. खूपच भारी वाटतं, भारतीय असल्याचं प्राऊड फील होतं. सो भारत माता की जय. तर मित्रांनो, वाघा बॉर्डर नंतर आम्ही परत अमृतसरला गोल्डन टेम्पलला आलेलो आहोत. आता इकडे लंगरमध्ये आम्ही प्रसाद खाणार आणि मग बाहेर पण चटपटी थोडंसं खाणार, थोडीफार शॉपिंग करणार आणि मग परत आपल्या बसने मनालीला जाणार. सो चला लंगरमध्ये. तर मित्रांनो, आत्ताच आम्ही गोल्डन टेम्पलचं दर्शन घेऊन बाहेर आलेलो आहोत. रात्रीचं सुद्धा मंदिर खूपच छान दिसतं. सो तुम्ही कधी नाईटला आलात तर नक्की ट्राय करा दर्शन घ्यायचं. सकाळी आम्हाला वेळ नाही मिळाला त्यामुळे दर्शन नाही घेतलं, पण आता घेतलं आणि आता मी निघतोय आमच्या बसच्या दिशेने आणि मग तिथून जाणार आम्ही मनालीला.